नमस्कार मित्रांनो, मी विशाल मस्के. आज या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ मी कशासाठी काढलेला आहे तर तुमची मुळी बंद पडली असेल ती चालू करण्यासाठी काय सोडावे किंवा तुमच्या बागावर निमॅटोड जाणवत असेल त्याच्यासाठी काय खालनं सोडावं आणि निमॅटोडचं लक्षण कसं ओळखायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. प्लस तुमचं वादी वाढण्यासाठी काय काय स्प्रे घ्यायचं किंवा खालनं काय काय सोडायचं आणि नंतर फुगवणीला काय काय सोडायचं हे एक मी सांगणार आहे. आणि ह्याच्यानंतर पोटॅशची डिफिशियन्सी कशी असते हे एक मी सांगणार आहे तुम्हाला. आता पहिल्यांदा आपण मुळी जर तुमची चोकअप झाली असेल म्हणजे चालू नसेल मुळीसाठी तुम्ही मुळी चालू करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही खालनं ब्लॅक रूट हे भारत बायोटेकची ह्युमिक ॲसिड येतं 98% ते सोडू शकता. ते एकरी 1 किलो सोडल्यानंतर रिझल्ट एकदम बेस्ट मिळतो, कारण की मी भारत बायोटेकचं 2-3 मॉलिक्युल वापरत आहे. एकदम बेस्ट मिळतो ते सुद्धा. परत त्यानंतर आता मुळी चालू झाल्यानंतर काही वेळेस काय होतं तर निमॅटोड येतो आणि मुळी कधी बंद पडते जास्त पाणी झालं किंवा तुम्ही जास्त पाणी दिल्यानंतरच बंद पडते. आणि इव्हेंट पिरियडमध्ये 102% तुमची मुळी बंद पडते. परत नंतर निमॅटोड येतो. मग ही निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी काय काय वापरू शकता तुम्ही तर प्रिव्हेंटिव्हलाच पॅसिलोमायसिन हा एकरी 1 लिटर गुळामध्ये भिजू घालायचा आणि ते सोडून द्यायचा. प्रिव्हेंटिव्हला सोडल्यामुळे काय होतं तो जो निमॅटोडाच्या गाठी तयार व्हायला लागले आहे ते नष्ट करायचं काम करतं तो पॅसिलोमायसिन. त्याच्यानंतर आता आपण वाद्यासाठी बघणार आहे. तर माझा वादा पाहू शकता तुम्ही. वादा ही एकदम बेस्ट आहे. मी वाद्यासाठी खालनं काय काय सोडलंय ते सांगतो तुम्हाला. तर भारत बायोटेकचे मिरॅकल येते. मिरॅकल मी एकरी 5 लिटर सोडलेलं आहे. त्याच्यात युरिया 5 किलो सोडलेला आहे. त्याने एक रिझल्ट मला बेस्ट मिळाला वादीला. तुम्ही वादी पण पाहू शकता. वादी एकदम बेस्ट आहे. परत नंतर फुगवणीसाठी आता माझं शेड्यूल सांगतो मी तुम्हाला. तर पहिल्यांदा मी कॅल्शियम बोरॉन देत असतो. कॅल्शियम बोरॉन झालं की मग त्याच्यात युरिया आणि पोटॅश हे रेग्युलर प्रत्येक डोसला देत असतो. त्यासोबत 42-47 असेल किंवा 13-0-46 प्लस बी डेव्हलपर हे भारत बायोटेकचे देते. बी डेव्हलपर ते एक सोडू शकतो आणि मी सोडतो. ते रिझल्ट मला चांगला बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर पोटॅशची कमतरता कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगतो. तर हे तुम्ही समोरचं पान पाहताय. काय काय शेतकरी काय म्हणते ती तर हा करपा आहे. हा करपा नसून पोटॅशची कमतरता आहे. पोटॅश कमी पडल्यामुळे ते पान जळायला लागलेलं आहे. आणि मी काय म्हणलं तुम्हाला म्हणजे सांगितलं की बाबा जर डोसला मी युरिया आणि पोटॅश देतो त्याच्यासोबत 13-0-46 असेल किंवा बी डेव्हलपर ही देतच असतो मी. का तर त्यातनं पोटॅश पण मिळतं आणि तुमचं नत्र पण मिळतं. त्यासाठी मी रेग्युलर युरिया पोटॅश देत असतो. त्यापाय पोटॅशची कमतरता ही स्टॉप होते. तो मला पाहू शकता तुम्ही की नॉर्मल कड आहे ते करपलेले आहेत. ती पोटॅशची कमतरता आहे. आणि आता माझं म्हणजे प्लॉट जो आहे तो प्लॉट आरसाले असल्यामुळं आता नेमकी माझी फुगवण उन्हाळ्यात चालू आहे. त्या कंडिशनला पोटॅशची कमतरता भासते, कारण की जे जमिनीतलं पोटॅश असतं का ते अपटेक होत नाही म्हणून थोडीशी भासते. पण मी म्हणून तर जर डोसला पांढरं पोटॅश हे देतच असतो. आणि तुम्ही प्लॉटची कंडिशन पाहू शकता. आणि राहिला विषय वर्ण वादीसाठी कोणतं घेतलं ही तर मी वादीसाठी वर्ण आतापर्यंत एकच दोन फवारणी केले आहेत. पहिले आहे कॅल्शियम बोरॉन आणि झिंक केलेली आहे. त्यानंतर एक आठवड्याच्या गॅपनं मी चिलमिक्स कॉम्बी असेल मायक्रोन्यूटन आहे GA ही फवारणी घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता कंडिशन ही प्लॉट एकदम बेस्ट आहे. आणि जर हा व्हिडिओ बघून कोणता शेतकरी टेंभुर्णी एरिया असेल किंवा माढा तालुक्यातला जर असेल तर आपल्या शॉपला भेट देऊ शकता. राज्यश्री ॲग्रो एजन्सी टेंभुर्णी म्हणून आपला दुकान आहे मार्केट यार्डामध्ये. त्याला व्हिजिट देऊ शकता. आपण पूर्ण लावणीपासून ते काढणीपर्यंत समद मार्गदर्शन करतो.
आणि राहिला विषय आता कीटकनाशक. आता ह्याला मी कीटकनाशक काय काय दिलंय ते मी सांगतो तुम्हाला. वरनं थ्रिप्ससाठी दिलेलं आहे, थ्रिप्स चाटू नये म्हणून किंवा स्पॉट ही पडू नये म्हणून. मी इमिडा दिलेला आहे. आणि बुरशीनाशकात जर 15 दिवसांनी ॲमिस्टार किंवा ॲलेस्की श्रीराम कंपनीचं कस्टोडिया येतो ते दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत डेसिस 100 हे पंपाला 6 ml ह्याप्रमाणे दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फिनिशिंग ही चांगली येते. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.